ते 8 वेळा जप करणं म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी आहे. आपल्या शास्त्रांमध्ये 108 या अंकाला खूप महत्त्व आहे. 12 राशी आणि 9 ग्रह यांचा गुणाकार म्हणजे 108. म्हणूनच जप करताना 108 वेळा मंत्र म्हटला जातो. जेव्हा आपण रोज 108 वेळा जप करतो, तेव्हा सर्वात पहिला फायदा म्हणजे मन शांत होतं. मनात चाललेली नकारात्मक विचारांची धावपळ हळूहळू थांबते. दुसरा फायदा म्हणजे एकाग्रता वाढते. रोज जप केल्यामुळे मन एका विचारावर स्थिर राहतं आणि निर्णय घेण्याची ताकद वाढते. तिसरा मोठा फायदा म्हणजे भीती आणि चिंता कमी होतात. जप करताना देवाचं नाव घेतल्यामुळे मनाला आधार मिळतो आणि आतून बळ येतं. 108 वेळा जप केल्यामुळे आपल्या कर्मांवर चांगला प्रभाव पडतो. जे अडथळे दिसत नाहीत, ते हळूहळू दूर व्हायला लागतात. स्वामी समर्थचा जप केल्यावर भक्ताला कधीच एकटं वाटत नाही. कारण जिथे सर्व असमर्थ, तिथे फक्त स्वामी समर्थ असतात. दररोज सकाळी किंवा झोपण्याआधी फक्त 5-7 मिनिट काढा आणि मनापासून 108 वेळा जप करा. फळ कधी मिळेल हे विचारू नका, कारण स्वामी समर्थ नेहमी योग्य वेळेलाच उत्तर देतात. श्री स्वामी समर्थ.